हे तुमचं झालं, त्यांचं झालं की तुम्ही बसा. मी देवता श्री गणरायाला वंदन करून या ठिकाणी आता सुरुवात होतोय कार्यक्रमाला. गाडी सुटली आणि सुरुवात झालंय. सर आमचे, सर तुमचे स्वागत. तर सुरुवातीला आपल्या मंडणगड तालुक्याचे सर, नमस्कार सर, स्वागत आहे तुमचे. आणि आता इकडे सुरुवात झाली प्रेक्षकांची. तर बघू शकता की तिकीट आतमध्ये घेतात इकडे. आणि सुरुवात झाली आहे प्रेक्षकांची. हाऊसफुल झालेला हा नाटक आहे. मंडणगडमध्ये प्रथमच हा गाडी चुकली आणि हा नाटक हाऊसफुल झाला आहे. पण प्रेक्षकांचा आता प्रतिसाद चांगलाच आहे. आता हळूहळू सुरू झालं आहे हॉल भरण्याची. तर इकडे तिकीट घेतात. वहिनी कुठून आलात तुम्ही? हो वहिनी कुठून आलात? शेनाळ्यातून वहिनी आलात. भाऊ तुम्ही? ओके, चला तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. चला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती वाहून, गणपतीला जास्वंदीचा फूल वाहून या ठिकाणी गणपती बाप्पाच्या स्मरण करून गाडी चुकली आणि ह्या नाटकाचं मंडणगडमध्ये प्रथमच तुम्ही बघू शकता हाऊसफुल. धन्यवाद रसिकांचे, मायबापांचे मनापासून स्वागत. तर अशा पद्धतीने इकडे हाऊसफुल झालेला कार्यक्रम आहे. तुम्ही बघू शकता इकडे प्रेक्षक लोकांची सुरुवात झालं. आता हळूहळू मंडणगडातून काही बाकीच्या खेडेगावातून लोकांचं इकडे येण्याचं आगमन होतो आहे. कारण कोकणामधलं म्हटल्यानंतर बरेचसे गावातील लोक आहेत आणि ते हळूहळू येत आहेत. सर नमस्कार. सर पालेगावातून. सर कुठून आहात तुम्ही? पालेगावातून. पालेगावातून. चला. पालेगाव. अच्छा, पालेगावाचेच रहिवासी आहेत. माझी मुलगी, अच्छा त्यांची मैत्रीण कुठेगावातून आले. अच्छा, वा, तुमचे सर्वांचे स्वागत करतो. हां. तर इकडे सुरुवात होतोय आता येण्याची. सगळे लोक, प्रेक्षक लोक येतात, हळूहळू येतात. वाजले 5:45 व्हायला आलेत, 6:30. तर इकडे बघू शकता की सर्व लोक आता आस्ते आस्ते येत आहेत. या तुमचे सगळ्यांचे स्वागत. अशा पद्धतीने इकडे सगळे लोक उत्सुकताने या नाटकाची आता सुरुवात होतोय. हळूहळू लोक येत चाललेत. नमस्कार भाऊ, नमस्कार. तर अशा पद्धतीने इकडे सुरुवात झाली प्रेक्षक लोकांची. त्यांच्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करतो. आणि इकडे बघू शकता की हाऊसफुल शो झालेला आहे. आणि पब्लिक, प्रेक्षक लोक आता सुरुवात होत आहे. इकडे तिकिटाचं स्टॅम्प पेपर इथं लागेल, स्टॅम्प लागणार आणि मग आतमध्ये त्यांच्या आसनावरती बसवणार. बाय कुठून आला तुम्ही? पाल्यातून? हां, आपले पाल्याचे आहेत. तर इकडे आपले मंडणगडचे सगळे रहिवासी लोक येतात. स्वागत तुमच्या सर्वांचं. काही नाही या. तर अशा पद्धतीने इकडे सगळेजण सुरुवात होत आहे प्रेक्षकांची येण्याची. एक अर्ध्या तासामध्ये हॉल पूर्ण पॅक होणार आहे. कारण कोकणातील म्हटल्यानंतर खेडेगावातील लोक गाड्या वगैरे मिळणार अशा पद्धतीने इकडे येत असतात. तसं तुम्ही बघू शकता की इकडे बघा, इकडे सुद्धा गाडी आता आलेली आहे. अशा पद्धतीने सर्व लोक आता सुरू होत. आमचे दादा आलेत, ग्रामसेवक भाऊ. नमस्कार दादा. बहिणी नमस्कार. या तुमचे स्वागत. दादा डायरेक्ट आतमध्ये जा बसून. सेपरेट कार्यक्रम बघण्यासाठी खास आले ते बघा.
नमस्कार. कसा वाटला कार्यक्रम? एक नंबर. तर आमच्या इकडे मॅडम आल्यात. तर इकडे सर आहेत आमचे. सर गडवले सर, कस्तुरे साहेब, कसा वाटला कार्यक्रम? तर अशा पद्धतीने इकडे कार्यक्रम छान अप्रतिम असा झालेला आहे. पहिला अंक संपलेला आहे. अशा पद्धतीने इकडे बघू शकता की इकडे सगळे मंडंगाचे दिग्गज आणि आमचे प्रमुख पाहुणे अतिथी इकडे आलेत. अनिलजी रटाटे सर, परत आपले मॅडमचे अध्यक्ष मॅडमचे सर आहेत इकडे. नमस्कार, थँक्यू. तर अशा पद्धतीने इकडे आमचे प्रताप वसाडकरजी साहेब आलेत. आई आहेत वाटतं काय. अशा पद्धतीने इकडे सगळेजण प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तुम्ही बघू शकता की पहिला अंक संपला आहे काय. बस तर अशा पद्धतीने इकडे बघू शकता की कार्यक्रम कसा वाटला कार्यक्रम? मस्त ना. असं सहकार्य करत राहा. अशा पद्धतीने इकडे कार्यक्रम खूप छान झाला आहे. इकडे आमचे दादा कसा वाटला कार्यक्रम? खूप छान वाटलं. छान. खूप छान. खरंच वहिनी कसा वाटला? दादा कसा वाटला कार्यक्रम? खूप छान. बस. अशा पद्धतीने इकडे कार्यक्रम पहिला अंक संपलेला आहे. दादा कसा वाटला कार्यक्रम? मस्त मस्त. आवडलं ना ताई? काय म्हणताय, आवडलं ना? अशा पद्धतीने इकडे दादा कसा वाटला कार्यक्रम? आवडलं ना? छान वाटलं नक्की ना? होय ना. छोटे छोटे कार्यक्रम करायचं. हा अरे वा दीपक भाऊ कसा वाटला कार्यक्रम? मस्त ना? खुश ना? अशा पद्धतीने सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे प्रेक्षक लोकांनी आणि संपूर्ण हाऊसफुल म्हणण्याप्रमाणे प्रत्यक्षात तुम्ही बघू शकता की आता मध्यंतर झालं आहे म्हणून शीट उघडल्या ओपन हे आहेत. पण थोड्या वेळा आपण बघणार आहोत. फुल खचाटून बसायला सुद्धा जागा नाही असे हाऊसफुल हा शो झालेला आहे. तुम्ही बघू शकता. आपण थोड्या वेळात नंतर पुन्हा दाखवणार आहे मी. सर नमस्कार. कसा वाटला कार्यक्रम? आवडलं ना? तर अशा पद्धतीने इकडे सर वगैरे आलेत आणि कार्यक्रम खूप छान झाला. सर तुमचे वैयक्तिक स्वागत करेन आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या टीमकडून तुमचे सहर्ष हार्दिक स्वागत करतो. कसं वाटलं कार्यक्रम? हो काय, थँक्यू, धन्यवाद. हो भालसे. तर तुम्ही आल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार, धन्यवाद. तर अशा पद्धतीने बाय कसा वाटलं कार्यक्रम? छान वाटलं ना? तर अशा सर नमस्कार. कसा वाटलं कार्यक्रम? आवडलं ना? आवाज येतोय का बरोबर? दादा कुठून आलात तुम्ही? कुठून आलात? कसं वाटलं कार्यक्रम, काय सांगाल? खूप छान वाटलं. सर्व म्हणजे समाजाला एक काहीतरी नवीन आदर्श घेण्यात असतो. ओके. त्याच्यामध्ये जे कलाकार जे आहेत त्या कलाकारांनी चांगल्या प्रकारे आपलं वक्तव्य मांडलेलं आहे. कलाकारांनी आपलं चांगल्या प्रकारे वक्तव्य मांडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गरिबीतून कसं पुढे जायचं. दुसरी गोष्ट एस टी महामंडळाचा विषय, प्रेमविवाह, अशा अनेकशा गोष्टी एकत्र या नाटकामधून आपल्याला दर्शकांपर्यंत पोहोचवता येतात आणि खरोखर या सगळ्या कलावंतांच्या त्यांच्या संघर्ष समितीच्या माध्यमातून त्यांना खूप 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 शुभेच्छा देतो आणि अशीच पुढे त्यांची प्रगती हो अशी त्यांना सदिच्छा. धन्यवाद सर, थँक्यू. बाय. कसं वाटलं कार्यक्रम? मस्त ना? बाय कसं वाटलं? तर अशा पद्धतीने इकडे सगळेजण हो सर. हां कार्यक्रम बघितलात ना तुम्ही? काय सांगा थोडक्यात? असे आहे ना हां. तर नाटक म्हणजे कसं असं टायमिंगचं असतं आणि ह्या नाटकात टायमिंग असं साधलं आहे की जे अपेक्षित आहे त्यापेक्षा जास्त टायमिंग आहे आणि एक्झॅक्ट टायमिंग साधलं आहे आणि खरोखर सुंदर नाटक आहे. ओके. जे आत्तापर्यंत सादर झालं ते एकदम सुंदर नाटक आहे. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद सर. काय सांगाल थोडक्यात? छान. खूप छान. काय वाटलं, संदेश देण्यासारखं काय सांगाल? छान म्हणजे आवडलं मला एकदम. विषय एकदम छान आहे. एकंदरीत नाटक चालू होताना असं लक्षात आलं की एकटी स्टँड दाखवलं आहे पण स्टँडवर एवढं काय दाखवणं असं वाटलं होतं. पण अगदी छान. म्हणजे पुढे काय होईल याचं अपेक्षा. अजून पुढे ह्याच्यापेक्षा शेवटपर्यंत रडणार तुम्ही अक्षरशः. एवढा इमोशनल कार्यक्रम होणार आहे शेवटला. आता हसलात तुम्ही तसंच रडणार सुद्धा आहेत. चला तर आपण दुसरा भाग बघणार आहोत. तर दुसऱ्या भागाची थोडक्यात चाहूल आहे लोकांना. आता आपण बघूया बाहेर जाऊन थोडक्यात आपण त्यांचं मनोगत व्यक्त करणार आहोत. बाय. कशी आहे? कसा वाटला कार्यक्रम? बघितलंस का नाही? ओके. सर कसा वाटला कार्यक्रम? एक नंबर. होय ना? मस्तच. बस. चला धन्यवाद. एक नंबर. पारदी सर नमस्कार. पारदी सर नमस्कार. एंट्री जबरदस्त झालेली. थँक्यू, धन्यवाद. कसा वाटला कार्यक्रम, काय सांगाल थोडक्यात?
मंडणगडच्या रंगभूमीवरती असं प्रायोगिक तत्वावरती जो काही प्रयोग चाललेला आहे तो खरोखर आणि स्थानिक कलाकारांना घेऊन जी काही वाटचाल होत आहे त्याच्यामधून एक सुंदर असं नाव मंडणगडचं करण्यामध्ये आपण यशस्वी होतात. त्याबद्दल पुन्हा एकदा आपला धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू, धन्यवाद. सर काय सांगाल थोडक्यात? छान मस्त. ओके ओके ठीक आहे. थँक्यू. सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार, धन्यवाद. हो सर नमस्कार. अरे मिथुन भाऊ थँक्यू, धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. काय कसं वाटलं कार्यक्रम? तुम्ही तर नाटक प्रेमी आहे तर तुम्हाला तर याचा अनुभव थोडा असणार. थोडक्यात काय सांगाल? स्टोरी पण खूप चांगली आहे आणि तुमची ऍक्टिंग देखील चांगली आहे. ऍक्टर एकदम बेस्ट झाले. धन्यवाद. हो कलाकार पण आहेत. हो नाही कलाकार नाटक प्रेमी सुद्धा आहेत, दोन्ही आहेत. तर थँक्यू, धन्यवाद. सर नमस्कार. भूमिका मस्त छोटासाच कार्यक्रम आहे सुरुवात. आवडले सर्वांना. कार्यक्रमाबद्दल थोडक्यात काय सांगाल? असे कार्यक्रम सातत्यानं होत राहिले पाहिजे. तुमच्यासारख्या लोकांनी याच्यामध्ये आणखी पुढाकार घेतला, बरोबर, खूपच बरं वाटलं. थँक्यू. आणि इनिशिएटिव्ह घ्या, असेच अदनबदन होत राहतात. हो नक्की धन्यवाद. लागेल ते कसं वाटलं? लय भारी एकदम मस्त. असेच कार्यक्रम घेत राहा. ते कंडक्टरची भूमिका एक सुपर आहे. होय ना? तुमची पण छोटीशीच भूमिका आहे. परत येणारच काय तुम्ही? खूप छान. रिक्षावाल्याची भूमिका खूप छान. धन्यवाद. मस्त. धन्यवाद, आभारी आहे. आणि असंच आम्हाला सहकार्य करत राहा. आणि मंडणगड वाशिक यांचे पुन्हा एकदा मी सहर्ष खूप म्हणजे मनापासून अभिनंदन करेन की खूप चांगल्या पद्धतीने चांगला प्रतिसाद दिला, शांतपणे प्रतिसाद दिला. त्याबद्दल सगळ्या मंडणगड रसिकांचे मी मनापासून आभार आहे. धन्यवाद. अरे वा इकडे आलो. दादा नमस्कार. आमच्या आंबोली गावचे सुपुत्र आनंद दादा आले. दादा काय सांगाल थोडक्यात काय कसं वाटलं? चांगला कार्यक्रम आणि सत्य परिस्थिती मांडलंय. थोडं बोलेन जास्त बोलणार नाही. सगळ्याच कलाकार चांगलं काम आहे. धन्यवाद. तुम्हाला आवडलं ना? खूप छान, धन्यवाद. तर आपण इकडे पुढे जाऊया. सर कार्यक्रम पाहिलात? हो थांबा, तुम्ही पण राहू नका. विकास भाऊ, तर आजचा कार्यक्रम पाहिलात तुम्ही, काय कार्यक्रम तुम्हाला वेगळं वाटलं? आजचा गाडी सुटली या नाटकानिमित्तात मंडणगडातला हा जो प्रयोग आहे निश्चित रूपानं एक प्रत्येक तरुणाच्या भूतकाळातला ह्या नाटकानं हात घातलेला आहे. मंडणगडात नव्हे तर इव्हन सगळ्या कोकणातली जी प्रामुख्याची मूळ जी समस्या आहे त्या नाटकाच्या स्वरूपात आमच्या मंडणगडवासीने मांडलेली आहे. निश्चित रूपानं ही समस्या एक वाखाणण्याजोगी आहे आणि हा प्रयोग हा निश्चित रूपानं मंडणगडवासीने यशस्वी करून दाखवला आहे. मी आमच्या सर्वांच्या वतीनं या सर्व नाटकाच्या टीमला आम्ही शुभेच्छा देतो आणि हाच संदेश अखंड महाराष्ट्रभर त्यांनी असंच घेऊन जावा आणि उत्तरोत्तर त्यांच्या नाटकाची या प्रयोगाची आणि पूर्ण त्यांच्या या क्रीमची अशीच प्रगती व्हावी अशी. धन्यवाद. दादा काय सांगाल कार्यक्रमाबद्दल आणि काय माहिती देऊ शकता? विशेष अभिमान वाटतो की मंडणगड तालुक्यातील हे सर्व कलाकार आहेत आणि मंडणगड तालुक्यातले हे कलाकार आज मोठमोठे जे कलाकार आहेत त्याच्यात तोड असा उत्कृष्ट असा अभिनय, निसर्ग संपन्न असा अभिनय आणि वास्तवदर्शी विषय घेऊन त्यांनी आज जो विषय मांडला आहे हा अतिशय सर्वांच्या मनाला भिडणारा विषय आहे. त्यांना पूर्ण राज्यामध्ये जास्त अधिकाधिक यश मिळो हीच अशी मी मंडणगडवासियांच्याकडून मनोकामना व्यक्त करतो. धन्यवाद. चला कार्यक्रम सुरू. संतोष खडशी, प्रशांत कुळे, तर अश्विनी घडवले, अशा पद्धतीने रुपेश सुर्वे, प्रसन्ना आंबेकर, दादा नमस्कार. परत राहिले बघा. सुरेखा क्रिएशन, कसा वाटला कार्यक्रम? मस्त ना? सुनील माई लिखित आणि दिग्दर्शित 2 अंकी नाटक गाडी चुकली आहे. अंक कोण बसलाय?
आमच्या या धनवस्तू पक्ष प्रवेशाने आमच्यासारख्या कार्यकर्त्याची निष्ठेची निष्ठा व्यक्त हे बावळे हे चक्र हे बाई लग्नाबद्दल ती सुद्धा शुक्राची चालू वाटली होती की नाही आता विचारलं तुला हुशार स्मार्ट शिकायला मला वाटत होतं की नाही मग आता तू त्याला बाई चक्रवर्ती बावळट बोलतेस हा विचारा ना त्याला लग्न अगोदर मध्ये शायनिंग परत कपडे बदलत फिरायचा आणि आता हाफ पॅन्ट वर बघा बघा मी तिला कधी बैठ पण त्याने मला किती चांगलं आहे अच्छा हॉल मधून अशा रीला बनवत बाहेर येतात कसं असेल अपने देवर की बारात लेकर लो चली मैं आपण विषय काय की तो मुलगा वयात आलेला असताना त्याची नोकरी त्याचं स्वतःचं घर तो मुलगा स्वतःच्या पायावर उभा पाहिजे अहो कसं शक्य आहे तो मुलाचं वय वर्ष 20-25 मग आता तुझं शिक्षण पूर्ण होऊन त्याला नोकरी थोडक्यात काय सांगा चांगल्या प्रकारचं हा, सामाजिक हा, लेवलचं असं असतं हा हा सामाजिक लेवलचं असणारं गावच्या जीवनामध्ये असणारा प्रत्यक्ष अनुभव या ठिकाणी आपण जगत असताना जे प्रसंग अनुभवतात ते प्रत्यक्ष या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न आहे भावनिक दृष्टिकोनातून आणि त्याच्यातून लोकांना जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून असणार आहे एक चांगल्या प्रकारचं विनोदीपण असल जीवन जगणारं हे नाटक या ठिकाणी पाहायला मिळालं आणि एक आनंद झाला की हे कलाकार आपल्या इथले आहेत स्थानिक लेवलचे आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे आमचं काम आहे धन्यवाद अशाच प्रकारे तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करा अशाच प्रकारचा आम्ही साथ देऊ धन्यवाद 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 सर थँक्यू सर 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 एक मिनिट काय सांगाल कार्यक्रमामध्ये थोडक्यात माहिती कौटुंबिक आणि एक सामाजिक विषय अतिशय सुंदर रसिकांप्रमोद सादर केलेला आहे आणि एकदम उत्कृष्ट भूमिका आपल्याला माळी यांची पाहायला मिळाली एकदम सुंदर आणि वेळेमध्ये कार्यक्रम संपन्न झाला धन्यवाद 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 थँक्यू तर सर कसा वाटला अरे अरे म्हणे मग काय बरं आहे ना कसा वाटला कार्यक्रम तर अशा पद्धती दादा नमस्कार नाही बरं ना अशा पद्धतीने कार्यक्रम छान झाला आता कसा वाटला कार्यक्रम असतं ना मी सगळ्यांना विनंती करतो जे सभागृहामध्ये उपस्थित आहेत त्यांना हा नाट्य आवडली आहे आम्ही बाहेर सगळ्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी व्हिडिओ स्वरूपामध्ये संकलित करणार आहोत आमची नम्र विनंती राहील की आपण सगळ्यांनी आपण जेव्हा नाटक होतो नवीन पाहतो आहे अशा प्रकारचा हा असतो अशा तऱ्हेने आमच्या समोर येतील बरोबर विश्वास खरंच तुम्हाला खरोखर खूप खूप धन्यवाद देते आणि आम्ही स्वतःला आम्ही भाग्यवान समजतो की असे कलाकार आमच्या मंडळामध्ये आहेत की कला पाहण्याची संधी आम्हाला मिळाली एक प्रसंग तर आज गाडी चुकली आणि हा प्रयोग आपण पाहिला असाल तर प्रयोगाची प्रतिक्रिया काय सांगाल तुम्ही
नमस्कार, मी ॲडव्होकेट संदेश आग्रम. आज प्रथमच आमच्या मंडळ तालुक्यामध्ये असं एक नाटक बघायला होतं आणि वास्तव अशी काय चालतंय, एकंदरीत एस टीची व्यवस्था काय आहे, त्यातल्या कर्मचाऱ्यांचे काय हाल आहे आणि त्या संदर्भात एक खूप छान वास्तवदर्शी प्रयोग झाला इथे. खूप छान वाटलं, आनंद वाटला. असे प्रयोग नेहमीच म्हणजे असे व्हायला पाहिजेत, एवढंच सांगू इच्छितो. हे नाटक प्रयोग झालेलं आहे आणि ही खरोखर मंडणगड तालुक्यातील सर्वांची इच्छा आहे की मंडणगड तालुक्यामध्ये नाट्यप्रयोग आणि नाट्य संकुल उभे राहावं आणि भविष्यात काळात जरी शासकीय केंद्रजाईंनी हे चांगल्या प्रकारे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आमदार साहेबांकडून, ते होईल आणि चांगले इथं नाट्य कला प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे की नाट्य व्हावं आणि खरोखरच हे चांगल्या प्रकारे योगदान आहे नाट्यासाठी. आज या ठिकाणी मंडळगडच्या नाट्य रसिकांसाठी गाडी चुकली आणि हे जे नाटक आहे ते सुनील माळी दिग्दर्शित आणि स्वतः कलाकार म्हणून या टीमने जे सादर केलं, खूप चांगला अनुभव या ठिकाणी आम्हाला या नाटकाच्या रूपाने चांगला प्रयोग या ठिकाणी पाहायला मिळाला. खरं तर मंडणगडमध्ये राहत असताना एवढ्या प्रदीर्घ कालावधीमध्ये पहिलंच नाटक या ठिकाणी आम्ही पाहतोय आणि नाटकाचा जो नाटक सादरीकरण जे झालं ते खूप अप्रतिम होतं आणि पुन्हा पुन्हा पाहावंसं असं एक नाटक आहे. या नाटकाच्या सर्व टीमला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि या नाटकाचा प्रयोग पुन्हा मंडणगडमध्ये व्हावा अशी या ठिकाणी आणि कुटुंबासहित पाहण्यासारखं हे नाटक आहे आणि सामाजिक बांधिलकी जपावं या दृष्टीने हे नाटक खूप समाजामध्ये बदल घडवणार आहे. त्यामुळे या नाटकाचा प्रयोग जो आहे तो पुन्हा पुन्हा या मंडणगडमध्ये व्हावा अशी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सुनीलजी माडी दिग्दर्शित गाडी चुकली हा नाटक अतिशय छान त्यांनी लिहिलेलं आहे. खरं तर गाडी चुकली आणि इथूनच खऱ्या अर्थानं या नाटकाला सुरुवात होते. आज जे आपण जीवनामध्ये बघतो, आपण बरेचसे प्रवासी आपण प्रवास करत असतो, परंतु एखाद्या स्थानावर आपण थांबल्यानंतर असे काही प्रसंग घडून जातात आणि हेच प्रसंग त्यांनी या नाटकाच्या माध्यमातून सादरित केलेले आहे आणि अतिशय सुंदर नाटक त्यांनी लिहिलेलं आहे. अतिशय सामोरे येतं. निश्चितपणे नाटक पाहिलं तर प्रत्येकाला एक समाधान मिळतो. ह्याची तुम्ही संधी दिली तो कुठेतरी हे पूर्ण अशा या ठिकाणी खात्री वाटते. धन्यवाद. धन्यवाद. प्रकारे ह्या कला आविष्कार सादर केलेला आहे. सामाजिक ज्या समस्या आहेत तिथल्या ग्रामीण भागातल्या आणि विशेष करून या कोकणातल्या ह्या अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी मांडलेले आहेत आणि असा ज्वलंत प्रश्न घेऊन त्यांनी मांडलं. त्यामुळे प्रत्येक जे नाट्यरसिक आहे त्याच्या मनाला हा कार्यक्रम भिडतो आणि परत परत हा नाटक पाहावा असं सगळ्यांना वाटतो आणि म्हणूनच या आता तर पहिलाच प्रयोग आहे. पहिलाच प्रयोग सुद्धा हाऊसफुल झाला त्याबद्दल आणि या सगळ्यांनी जी कामं केलीत अतिशय चांगल्या प्रकारे. नवोदित कलाकार आहेत, नवोदित कलाकार असताना सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं, त्याबद्दल त्या सगळ्या टीमला मी धन्यवाद देतो आणि अतिशय उत्कृष्ट कलाकृती होती. त्यांनाही सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन एक नंबर वाटला. एक नंबर वाटलं ना? मन खुश झालं ना? मन खुश म्हणजे मला पहिल्यांदा असं वाटलं, बऱ्याच वर्षानंतर आम्ही सरांसोबत आत्ता पहिल्यांदा मिळालो आणि बऱ्याच वर्षापूर्वी आम्ही सरांसोबत पहिल्यांदा साहित्य संगमात मंदिरला जिव्हाळा म्हणून नाटक केलं होतं. त्याच्यानंतर आज सरांची भेट झाली. अतिशय उत्कृष्ट असं नाटक, मनाला भिडणारं, हृदयातून अतिशय उत्कृष्ट नाटक आज बऱ्याच वर्षानंतर सरांचं बघायला मिळालं. त्याबद्दल सरांचा धन्यवाद देतो आणि कलाकारांना सुद्धा शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. हे आपण या नाटकाच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच त्याचा अनुभव घेता येईल आणि मी आपल्या मंडणगड तालुक्यातील या सर्व कलाकारांना विशेष धन्यवाद देईन की या मंडणगडमध्ये त्यांनी हे नाटक पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली. यामध्ये विधानजी पवार असतील किंवा सचिनजी माळे असतील, सुनीलजी माळे असतील, यांनी आपल्या स्थानिक कलाकारांना या ठिकाणी प्राधान्य देऊन अतिशय उत्तम असं सादरीकरण या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं. त्याबद्दल मी त्यांचे खरोखर मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. काय म्हणाला भेटलं? काय गाडी चुकली आणीच्या पुढे जो क्वेश्चन मार्क होता तो आज या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. या नाटकाविषयी सांगायचं झालं तर याचे दिग्दर्शक लेखक ह्या तालुक्याचे सुनील माळी आहेत आणि हे जे नाटक इथे अरेंज करण्यासाठी जो मोलाचा सहभाग आहे तो सचिन माळी आहेत, पत्रकार विधान पवार यांनी जे मेहनत घेतली त्यांच्या सहकाऱ्यांसोबत घेऊन. त्यामुळे तालुकावासियांपर्यंत ह्या तालुक्यातले कलाकार व्यासपीठावर लोकांना बघायला मिळाले आणि केवळ विनोदी नाटक नसून विनोदासोबत सामाजिक प्रश्नावर सुद्धा भाष्य करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये स्त्रियांविषयी विषय हाताळले गेले, एस टी कामगारांचे विषय हाताळले गेले,
नव्यानं वयात आलेल्या मुला मुलींच्या ज्या भावना असतात आणि त्याला चुकीचा मार्ग कधी सापडतो त्यातून परावृत्त होण्याचा मेसेज सुद्धा दिला गेला. विशेषतः राजकारणासंदर्भात सुद्धा सकारात्मक या च्या माध्यमातून या ठिकाणी भाष्य केलं गेलं आणि बहुआयामी असं नाट्य या ठिकाणी सादर झालं आणि या स्थानिक कलाकारांच्या माध्यमातून इतर सुद्धा जे कलाकार आहेत त्यांना स्फूर्ती मिळेल, नव्यानं या तालुक्यातील कलावंत उदयास येतील अशा प्रकारचा हा नाटकाचा शो होता आणि ह्या गाडी चुकली आणि या संपूर्ण टीमला मी मंडणगड तालुका वासियांकडून शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. कुठले कार्यक्रम तुम्ही पाहिलाय? काय सांगाल थोडक्यात, कसं वाटलं कार्यक्रम? हे नाटक आम्हाला खूप खूप आवडलेलं आहे आणि या नाटकाचे प्रयोग जर पुन्हा लागले तर आम्ही पुन्हा पाहू. सर्व मंडणगडमधील कलाकारांना आणि सर्व रसिक प्रेक्षकांना शुभेच्छा आणि सर्वांना खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद आणि तुमचे सुद्धा मनापासून आभार. एवढा वेळ तुम्ही 3 तास शांतपणे आम्हाला प्रतिसाद दिलात त्याबद्दल सगळ्या प्रेक्षकांचे आम्ही मनापासून आभारी आहे. थँक्यू. प्रथम गाडी चुकली या नाटकाचे लेखक दिग्दर्शक आणि सर्व पात्रे कलाकार आणि सर्व टीम यांना मी धन्यवाद देतो की सुंदर असं नाटक या मंडणगड वाचनांना आपल्या माध्यमातून पाहायला मिळालं. या नाटकाबद्दल बोलायचं तर नाटक अतिशय सुंदर सादर केलं कारण विविध सामाजिक विषयावर भाष्य करणारं नाटक आहे. कारण त्यामध्ये विषय म्हणजे एसटीचा विषय असेल किंवा महिलांचा विषय असेल किंवा जे बालक आहेत त्यांचं अपहरण होतं. अत्यंत संवेदनशीलपणे हा विषय दिग्दर्शकाने मांडला आहे. खरोखर या नाटकाबद्दल खूप अभिमान वाटतो कारण या मंडणगड अशा पद्धतीचे नाटक सादर झाले पाहिजे आणि खरोखर या टीमला मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. धन्यवाद. तर मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आणि मनापासून अभिनंदन करतो. खुश आहात सगळेजण आणि आजचा कार्यक्रम हाऊसफुल आम्ही दाखवून दिला आणि हे सगळी टीम आहे गाडी चुकली आणि खरंच उत्तम सगळ्यांनी भूमिका केल्यात, अप्रतिम अशा भूमिका केल्यात, सगळ्यांना हसवलं सुद्धा आणि एसटी कर्मचाऱ्यांनी सुद्धा सगळ्यांना रडवलं आहे. अक्षरशः डोळ्यामध्ये अश्रू आले आणि हसून हसून पोट दुखलं. इतका अप्रतिम भयानक आणि विनोदी नाटक सुनीलजी माडी सरांनी लिहिलेलं आहे, दिग्दर्शक लेखक केले आणि सगळ्या कलावंतांचे मी मंडणगड वासियांच्याकडून सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि असाच कार्यक्रम पुढच्या वेळेला जेव्हा कधी याल तेव्हा नक्कीच तुम्ही सगळ्यांनी बघायला या आणि या सगळ्या कलाकारांनी उत्तम भूमिका केल्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे मंडणगड वासियांकडून त्यांचे मनापासून आभार, धन्यवाद आणि आमच्या मंडणगडमध्ये तुमचं प्रथमच हा प्रयोग दाखवल्याबद्दल पुन्हा कधी लागल्यानंतर जरूर या. तर मित्रांनो, आमचा आजचा हा व्हिडिओ आपण बघितल्याबद्दल मी सगळ्यांच्या मनापासून आभार मानेलच, पण नवीन असेल तर सबस्क्राईबर करायला विसरू नका हा आणि लाईक तर करा आणि सगळ्यांसाठी कमेंट पण नक्कीच करा ना. सुनील माळींचा हा कार्यक्रम कसा झाला तर कमेंट करून हा भाऊ या. संदेकर आपले विलास आंबेकर आपले पोनवली गावचे, त्यांनी खूप छानपैकी असा सजावट केलेली आहे आणि उत्तम असा त्यांनी काम केल्याबद्दल त्यांचे सुद्धा मनापासून आभार आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सगळीकडे व्हायरल करून टाका. गाडी चुकली आणि हे संपूर्ण टीम कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्यांचा भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी हॉटेलमध्ये केलेला आहे. सर्वजण कार्यक्रम खूप छानपैकी पार पाडल्यानंतर आता जेवायला आले सर्व. पटभर जेवा रे पोरांनो, पटभर जेवा. हा बा मस्त मस्त. तर इकडे आमच्या सगळे टीमचे वर्क हो आणि आमचे मांडवकर सर खूप छानपैकी अभिनय केला त्यांनी. शेवटच्या मुमेंटला खूप छानपैकी सहकार्य करतो. सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा आणि आता कार्यक्रम आटोपल्यानंतर आता जेवायला आलेत तर सरांना शांतपणे जेवू द्या. मी जास्त बडबड करत नाही कारण सर कमी जेवतील. हां चला तुम्ही पण जेवा भाऊ. भारी डेकोरेशन काढून थकला असाल, आरामात पोटभर जेवा. पापड पण तुम्हीच खा आणि भाकऱ्या पण तुम्हीच खा. माझ्या मुलगीला हे बाय तुझं नाव काय? सोनाली. तुझा कॅरेट माझ्या मुलीला खूप आवडला. मला तिचं नाव माहिती नाही. त्यांना रडायला न्यायचं तर तिला फुकट न्यायला पाहिजे.
हा, खूप छान हा अलका कुबल हा एक नंबर. रडायचं काम तिलाच फुकट न्या आणि जर कुणाकडे फुकट पाय असेल तर तिलाच घेऊन जा रडायला लग्नामध्ये. तर अशा प्रकारे इकडे सगळी टीम जेवायला आलेत आमचे. हो हसवायला मी येतो जोड आमचे सचिन तर हो सचिन. तर तुम्ही बघू शकता इकडे चुलीवरचा स्पेशल जेवण आमची इकडे वहिनी बनवते आणि खरंच हे बघा इकडे तुम्ही बघू शकता चुलीवरती जेवण स्वादिष्ट न अप्रतिम असं जेवण असते बघा इकडे. मीडियामध्ये